पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जागा या ठिकाणी रिक्त आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। लक्षात ठेवा, जवळपास 30,000 प्लस जागांसाठी ही या ठिकाणी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रात जर आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 29,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटते। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही यामध्ये मुलाखत नाही, ग्राउंडची काही अट नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही। डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आणि फॉर्म सुद्धा आपण फ्रीमध्ये या ठिकाणी भरू शकतो। घर बसल्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की यामध्ये फी जास्त राहत नाही, एक लक्षात ठेवा। जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते, SC/ST ला फी राहत नाही, एक लक्षात ठेवा। PWD ला पण या ठिकाणी फी नसते, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे तुमचे सर्वात जास्त चान्स आहे। कारण की कोणताही पेपर यामध्ये द्यायला लागत नाही, कोणतेही ग्राउंड द्यायला लागत नाही, उंचीची काही यामध्ये अट नाही, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते यामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पगार वगैरे आपल्याला किती भेटणार आहे, जॉब कोणता करावं लागणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे, जीडीएस मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं आपल्याला ड्यूटी कशा प्रकारे करावं लागणार आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरण्यात आलं होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही 10वीची जी परीक्षा दिली आहे तर 10वीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोमध्ये पर्सेंटेज आहे, 10वीमध्ये किती तुम्हाला टक्के पडले, हा काही अंदाज मला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, जे काही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे निघत आहे, तर कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू आपल्याला पाहताय। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तर यामध्ये फक्त 10वी पास लागते, लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थी कमेंट करते की सर MSCID लागते का, असं काही नाही। MSCID नसली तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। असली तरी फॉर्म भरता येते, नसली तरी सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। यामध्ये शैक्षणिक पात्रता जे लागणार आहे 10वी पास यामध्ये लागते आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते आणि ओपन कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्षापर्यंत राहते। आणि फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये राहत नाही। आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल म्हणजे अपंग जर तुम्ही असाल तर अपंगांना पण फी नसते, अपंगांना पण यामध्ये 1 रुपये सुद्धा फी नाही। आणि महिला जर कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी 1 रुपये सुद्धा यामध्ये फी लागत नाही, लक्षात ठेवा। तर फ्रीमध्ये ही नोकरी आपल्याला भेटणार आहे। आपल्याला जर पोस्ट ऑफिस जीडीएस या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं बाकीच्या भरतीमध्ये जसं या ठिकाणी मेहनत करावं लागते, जसं या ठिकाणी ग्राउंड द्यावं लागते, पेपर द्यावं लागते, त्यानंतर फायनल मेरिट लागते, मेडिकल वगैरे हे सर्व गोष्टी झाल्यानंतर जे सिलेक्शन आपलं बाकीच्या भरतीमध्ये होते। पण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अशी भरती ही जे विद्यार्थी मिळवणं आहे ती भरती, एक लक्षात ठेवा। मी आता सांगून देतो, कारण की यामध्ये तुम्हाला मेहनत नाही करावं लागत, फक्त फॉर्म भरून द्या। आता फॉर्म भरल्यानंतर यामध्ये लिस्टा लागत राहते, 5 ते 6 लिस्टा यामध्ये लागते आणि लिस्टा जसजशा लिस्टा लागते, जसजसा लिस्ट लागते तर कडा या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं म्हणजे प्रत्येक महिन्याला एक लिस्ट या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा। अशा 5 ते 6 मेरिट लिस्ट लागते। आपलं जर त्यामध्ये लिस्टमध्ये नाव आलं तर आपलं त्यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अशी भरती आहे ती नोकरी आहे, म्हणजे यामध्ये कोणती मेहनत नाही करावं लागत, तुम्हाला रनिंग नाही करावं लागत, उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर कोणता पेपर नाही द्यावं लागत, ग्राउंड नाही द्यावं लागत, मेडिकल नाही द्यावं लागत, ठीक आहे। उंचीची काही अट नाही, तर डायरेक्ट सिलेक्शन होते। यामध्ये पगार सुद्धा आपल्याला 29,000 रुपये महिन्यामध्ये भेटणार आहे।
तर यामध्ये काम ड्युटी कोणती करावं लागते तर ते तुम्हाला सांगून देतो। तर बा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसोची जी ड्युटी एकदम शाही ड्युटी आहे। तुम्ही पाहिलं असेल ते सकाळी ऑफिस उघडते 10 वाजता आणि 2 वाजेपर्यंत ते जे विद्यार्थी मिळून ऑफिस बंद करून चालले जाते, जास्त काम करत नाही। लक्षात ठेवा, बसलेच राहते कर्मचारी नाही तर तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन पहा बसलेच राहते कर्मचारी, म्हणजे पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही अशी ड्युटी जे विद्यार्थी मिळवणं हे आहे। तर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, पगार किती भेटणार ते तुम्हाला सांगून देतो। सर्वात उच्च जे पद आहे, सर्वात म्हणजे हायफाय मोठं जे पद आहे यामधलं तर ते BPM, तर त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। या पदामध्ये तो आपल्याला पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। ड्युटी कोणती करावं लागणार आहे या पदामध्ये, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे। पगार 12,000 ते 29,380 म्हणजे 30,000च्या आसपास तुम्ही पकडून चला, एवढा काही पगार यामध्ये आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, तर यामध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे, 10,000 ते 25,000 धरून चला। तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, ड्युटी कोणतं करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनाचा घरी जाऊन प्रचार प्रसार करावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे। पगार 10,000 ते 25,000च्या आसपास आपल्याला भेटणार आहे। त्यानंतरचं जे पद आहे तर ते डाकसेवक आपण पाहिलं असेल आपल्या गावामध्ये डाकसेवक राहते, आपल्या घरी काही जर पार्सल असलं तो आणून देते, एक लक्षात ठेवा। तर डाकसेवकमध्ये जो पगार भेटणार आहे 10,000 ते 25,000 रुपये महिना आपल्याला डाकसेवकमध्ये भेटणार आहे। डाकसेवकमध्ये काम कोणतं करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी मेल सर्व्हिस ऑफिसचं छडीचं काम करावं लागणार आहे, ठीक आहे। तर हे काही काम जे आहे विद्यार्थी मिळवणं काम करावं लागणार आहे आणि त्यांना जे पार्सल आणायला सुद्धा जावं लागते। आपण जर समजा ऑर्डर दिली, पार्सल येऊन राहिलं समजा बाहेर राज्यातून किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून, तर ते पहिलं आपल्या रेल्वे स्टेशनापाशी येते, जे आपल्या गावापत्ता रेल्वे स्टेशन आहे, पोस्टाबादचं रेल्वे स्टेशन आहे, तिथं ते डाकसेवक आणायला जाते, तिथून पार्सल आणते, पार्सल आणल्यानंतर नोंद वगैरे घेते त्यांची, त्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं आपल्या घरपोच आणून देते, एक लक्षात ठेवा अशा प्रकारे, ठीक आहे। तर हे काही काम करावं लागणार आहे, 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे, कोणत्या पेपरने डायरेक्ट सिलेक्शन होते। तर आता ही पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे, कधी निघत आहे, तर पहा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे वर्षातून 2 वेळा या ठिकाणी निघत असते, एक लक्षात ठेवा, कारण की याच्या अगोदर पत्रक आलं होतं आणि त्याचं जे नाव त्यांनी दिलं फेज 1 फेज 2 वॅकन्सीचं नाव दिलं। आता सध्याच्या कंडिशनला फेज 1ची वॅकन्सी निघाली म्हणजे 2026ला जवळपास 32-33 हजाराच्या वरती या ठिकाणी जागा निघाल्या होत्या फेज 1ची। तर पहिली जी भरती आहे ती जे विद्यार्थी मिळवणं चालूच आहे, त्याची 4थी लिस्ट लागलेली आहे, आता 5वी लिस्ट सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे। 5वी लिस्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं ते भरती संपणार आहे, 5वी किंवा 6वी लिस्ट लागल्यानंतर ती जी भरती आहे ती फेज 1ची भरती संपणार आहे आणि फेज 2ची भरती वॅकन्सी निघणार आहे, हे जी मी तुम्हाला माहिती सांगत आहे। तर ही जे विद्यार्थी मिळवणं जुलै महिन्याच्या एंडिंगला जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघणार आहे, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी ही भरती आहे हे जे जुलैच्या एंडिंग मध्ये पाहायला भेटणार आहे, किंवा जुलै महिन्यामध्ये जे आपल्याला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची। जागांचा जर आपण विचार केला 30,000च्या वरच्या जागा या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी नवीन भरती ही जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये निघत आहे। तर आतापासून आपल्याला संयम ठेवायचा, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। याच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।